14 फेब्रुवारी 2019 पुलवामा येथे भीषण स्फोट झाला होता। 40 सीआरपीएफच्या जवानांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले होते। संपूर्ण देश हादरून गेला होता आणि संताप व्यक्त करत होता। पण त्या उद्ध्वस्त अवशेषांमध्ये एक अधिकारी शांतपणे उभा होता। ते होते राकेश बलवाल, जम्मू आणि काश्मीरमधील NIA प्रमुख। त्यांनी माध्यमांसमोर कोणतेही वक्तव्य केले नाही। त्यांची नजर घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवर होती आणि मनातल्या मनात ते या प्रकरणाचा छडा लावण्याची रणनीती आखत होते। दरम्यान हल्ल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पाकिस्तान समर्थित जैश-ए-मोहम्मदने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला। त्या व्हिडिओमध्ये 22 वर्षीय आदिल अहमद डार दिसत होता। त्याच्या हातात होती M4 कार्बाइन रायफल, मागे जैशचा झेंडा आणि तो काश्मीरी तरुणांना जिहादसाठी भडकवणारा संदेश देत होता। पहिल्या नजरेत सर्व काही स्पष्ट दिसत होते, पण तपासाने संपूर्ण यामागची कथाच बदलून टाकली। राकेश बलवाल यांच्या पथकाने त्या व्हिडिओची तांत्रिक तपासणी केली। त्यात उघड झाले की ओठांची हालचाल आणि आवाज यामध्ये ताळमेळ नव्हता। ऑडिओमध्ये फेरफार करण्यात आला होता, म्हणजेच या व्हिडिओद्वारे प्रचार यंत्रणा राबवली जात होती। तसेच व्हिडिओमध्ये समोर दिसत असलेला आदिल अहमद डार हा तोच होता जो पुलवामा हल्ल्यातला सुसाईड बॉम्बर होता। यानंतर तपासाचा केंद्रबिंदू पुलवामा हल्ल्याच्या पद्धतीकडे वळला। समोर आले की जवळपास 300 किलो स्फोटके मारुती इको कारमध्ये भरण्यात आली होती। मात्र इंजिन आणि चेसिस क्रमांक पुसून टाकले गेले होते, जेणेकरून त्या वाहनाची ओळख पटू नये। तरीही तपास थांबला नाही। तांत्रिक विश्लेषणातून समजले की ही कार जानेवारी 2011 मध्ये तयार झाली होती। त्या दिवशी फक्त 7 गाड्या तयार झाल्या होत्या आणि त्यापैकी फक्त एकच काश्मीरला पाठवण्यात आली होती। आता तपास गाडीच्या मालकांपर्यंत पोहोचला, तेव्हा समोर आले की आतापर्यंत 6 जणांनी ती खरेदी विक्री केली होती, पण हल्ल्याच्या अगोदर ती गाडी सज्जाद भट्टच्या नावावर होती। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार जो दहशतवादी नेटवर्कमधील एक महत्त्वाचा दुवा होता आणि हल्ल्यानंतर फरार झाला होता, मात्र खरी कलाटणी अजून बाकी होती। हल्ल्याच्या ठिकाणी 100 NIA अधिकारी आणि 400 CRPF जवानांसह शोध मोहीम चालू होती। घट्ट झालेल्या मातीत बलवाल यांच्या नजरेस एक लहानसा चावीचा तुकडा पडला, ज्यावर 1026 असे कोरलेले होते। त्याच परिसरात हाडाचाही एक तुकडा सापडला। त्याची DNA चाचणी करण्यात आली। त्यासाठी आदिल अहमद डारचे वडील गुलाम हसन डारचा रक्त नमुना घेण्यात आला। अर्थातच अहवालात दोघांचा DNA पूर्णपणे जुळला आणि अशा प्रकारे आत्मघाती हल्लेखोराची ओळख वैज्ञानिक पद्धतीने निश्चित झाली। या संपूर्ण तपासाने एक गोष्ट स्पष्ट करून दाखवली की दहशतवादी कितीही प्रयत्न करून आपले ठसे पुसण्याचा प्रयत्न करत तरी अखेर सत्य समोर येतेच।